नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत लंपी स्किन डिसीज. लंपी स्किन डिसीज जो आजार आहे तो कॅप्रीपॉक्स या विषाणूपासून होणारा एक विषाणूजन्य आजार आहे, जो की पिसागो, चिडगो, माशी, वाय याच्यामुळे ह्याचा प्रादुर्भाव होत असतो. ह्याचे लक्षण जर पाहायला गेले तर अंगावरती गाठी येणे, नाकातोंडातून स्त्राव होणे, टेम्परेचर वाढणे, लिम्फोस नोडला सूज येणे, असे अनेक लक्षणं आपल्याला पाहायला मिळतात. भूक मंदावणे आणि ह्याचा जो प्रादुर्भाव आहे तो पिसागो, चिडगो, माशी ह्याच्यामुळे दुसऱ्या जनावराला लवकरात लवकर होण्याची शक्यता असते. त्यामुळं आपण जो प्रादुर्भाव जर टाळायचा असेल तर आपल्याला कडुलिंबाचा पाला, सीताफळाचा पाला, कापूर आणि मीठ घ्यायचे. एक जवळपास कडुलिंबाचा आणि सीताफळाचा 1-1 किलोचा पाला घ्यायचा साधारणतः, आणि 5 लिटर पाण्यामध्ये तो मिक्स करून त्याचा जो काय पाणी येणार आहे त्या पाण्यानं पूर्ण काय करायचं, आसपासचा एरिया पूर्ण फवारून घ्यायचा. आणि बाकीचे जे जनावर आहेत विदाऊट बाधित, म्हणजे ज्यांना लंपी झालेला नाही आणि परंतु ती सोबत आहेत, त्यांना पण फवारून घ्यायचे, जेणेकरून जो काय बॅक्टेरिया जो स्किनवर राहिलेला आहे, जो काही विषाणू त्यांच्या स्किनवर आहे तो तिथल्या तिथं तो किल होऊन जाईल आणि तो त्या आजारापासून टळेल. आणि जी बाधित जनावर आहेत लंपीला त्यांना आपण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तर बाकी मेडिसिन चालू ठेवायचं, पण त्यासाठी आपण जो हर्बल घटक आहे आपल्या शेतामध्ये सहजपणे उपलब्ध राहतो, जो की गुळवेल नावाने वेळ मिळतो. तो गुळवेल काय करायचा आहे, त्याच्या आहारामध्ये वाढवायचा आहे किंवा त्याला काढा करून वगैरे सकाळ संध्याकाळ रेग्युलर 10 दिवस त्याला द्यायचा आहे, जेणेकरून त्याची इम्युनिटी पॉवर वाढेल आणि रोगप्रतिकारशक्ती वाढल्यामुळे जो काही ते आजाराला आहे त्यामार्फत तो आजाराच्या बाहेर लवकरात लवकर निघेल. तसेच मार्केटमध्ये मिथिलिन ब्ल्यू नावाचा एक नॅनो मिथिलिन ब्ल्यू, त्याचा जो काय रिकमेंडेड केलेला डोस आहे त्यामुळे पण चांगली रिकव्हरी होण्यास मदत होते. मिथिलिन ब्ल्यू पण यूज करा.